उमरेड येथे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहे. बीजेपीचे उमेदवार आपल्या सोबत आहे क्षितिज खानोलकर. वयाने 30 वर्षाचे आहे, म्हणजे खूप युवा अवस्थेत जे यांना नगरसेवक तिकीट मिळाली आहे त्यांचे जाणून घेणार आहे. युवा म्हणून आपण काय वाटतं उमरेडमध्ये कशा पद्धतीने जे आहे आपण विकास करण्याचा आपला मानस आहे? खरं तर म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा देवेंद्रजी फडणवीस ते सुद्धा युवा आहे. त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन आम्ही युवा मार्फत अनेक कार्यक्रम, अनेक योजना, अनेक विकास कामे राबवणार आहोत. आणि तसेच या भारतीय जनता पार्टीने आमच्या अध्यक्षासह प्रत्येक चेहरे नवीन आणि युवा तडफदार दिलेले आहेत. त्यामुळे उमरेडातील विकासाला नक्कीच गती येईल आणि आम्ही सर्व या विकास कामासाठी 24x लोकांच्या सेवेत राहू. बरं, काय मुद्दे तुम्हाला वाटतं उमरेडचे, की काय झालं पाहिजे उमरेडमध्ये? मागील 3 वर्षापासून इथे कोणाचीही सत्ता नाही, प्रशासन असल्यामुळे उमरेडचा विकास खूप कमी म्हणजे विकास जिथे आहे तिथेच थांबला आहे. ॲक्च्युली प्रशासनच बसलेलं आहे. त्यामुळे उमरेडचा विकास मागील 8 वर्षापासून थांबलेला आहे. तर आमची सत्ता आल्यावर आम्ही नक्कीच विकास कामे जोरात करू. मुद्दे काय आहे तुमच्या उमरेडचे मुद्दे काय आहे? मुद्दे सर्वात म्हणजे मी ज्या प्रभागातील आहो त्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मार्केट आहे उमरेडच्या हार्ट म्हणून त्याला ओळखल्या जातात. तिथे त्या प्रभागात मार्केटमध्ये पार्किंगची समस्या खूप आहे. टॉयलेट बाथरूम नाही आहे महिलांसाठी, त्याच्यानंतर पुरुषांसाठी प्रसाधनगृहे नाही आहे. त्यासाठी आमच्या सगळ्यात प्रायोरिटी बेसिकवर हेच राहील की आम्ही पार्किंग आणि सुलभ शौचालय करू. आणि मागे सत्ताही आपली होती, तर काय काम झाले आपल्याला असं वाटतंय? ते मागच्या सत्तेत बरेचसे कामं, जसे काही एरिया जे डेव्हलप नाही झाले तिथे गार्डन बनवण्यात आले, रस्ते त्यामध्ये विद्युत पोल बनवण्यात आले, नाल्याची कामे करण्यात आले. माझा जो प्रभाग आहे उमरेडातील सगळ्यात जुनी वस्ती असल्यामुळे यातील वस्ती दाट असल्यामुळे लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यातील प्रभागातील छोटे रस्ते आहे, नाली एकदम छोट्या प्रमाणात आहे. तर माझे सर्वात पहिले बेसिक प्रयत्न हेच राहील की प्रभागातील नाली आणि पाण्याची समस्या खूप आहे. त्यामुळे मी पाण्याच्या समस्या आणि नाले याच्यावर मेन फोकस करेन. बरं, यंदा जे निवडणूक आहे 26 मला वाटतं इथं नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष, म्हणजे 27+1. 27+1. काय वाटतं इथे काय होतं सध्या 3 तारखेला? सध्या जनतेचा आशीर्वाद पाहून असं वाटत आहे की आम्ही 27ही उमेदवाराला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येण्याचे असं आम्हाला वाटत आहे. बाकी जनता जो करेल ते आम्हाला मानतं. काँग्रेसचे आमदार इथे आहे. यावेळेस जनतेने काय केलंय की इथे उमरेडला काँग्रेसचा आमदार दिलाय, तर लोकांचं असंही मत आहे की यंदाही नगराध्यक्षही कदाचित होऊ शकते की काँग्रेसच्या दिलं जाईल, असं काही आहे का? असं तर काही नाहीये. कारण शेवटी भारतीय जनता पार्टीला लोक मनातून प्रेम करतात. तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ उमरेडात फुलेल.